नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आदित्य ठाकरे यांची अकोल्यामध्ये जाहीर सभा होतीये. उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंचं अकोल्यामध्ये जल्लोषात स्वागत केलं आणि त्यावेळची ही दृश्य आहेत. अकोला या ठिकाणी आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागत झालं आणि आता एक जाहीर सभा होतीये. तिथे आदित्य ठाकरे बोलतायत, आपण त्यांना ऐकणार आहोतच. अकोला या ठिकाणी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा. जय महाराष्ट्र. सगळं वातावरण तापलेलं आहे, राजकीय वातावरण तापलेलं आहे, हा मंच देखील तापलेला आहे. अरे बाबा, फटाके नका वाजू, फटाके नका वाजू. राजकीय वाजतं तेवढं बसेल. पण एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की आज जरी मी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधवांसाठी फिरत असेल, त्यांच्या बांधावर जात असेल, तरी देखील ही सभा बाळापूरची आपली की आज मी खास करून नितीनजींसाठी घेतली, कारण आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारा शिवसैनिक म्हणून ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान सन्मान विकला नाही, इमान विकला नाही, अशा व्यक्तीला मी तुमच्या समोर मिठी मारायला आलेलो आहे. नितीनजी पुढे ही ताकद आहे, हे प्रेम असतं, हा विश्वास असतो. सामने आइए, सामने. योगायोगाने डावीकडे उजवीकडे दोघीकडे निष्ठावंत असलेले माझ्या पिढीसाठी आदर्श शिवसैनिक आहेत. अरविंद सावंत साहेबांचं तो आपल्याला माहिती आहे. 2019 मध्ये जेव्हा आपली महाविकास आघाडी बनत होती, भाजपसोबत होती, लढत होतो आपण, कारण त्यांनी जो शब्द दिला तो पाळत नव्हते आणि आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करत असताना मला वाटतं उद्धव साहेबांचा फोन यायच्या आधी देखील सावंत साहेब आपण तिथे प्रधानमंत्री कार्यालयात आपला राजीनामा सुपूर्द करून मुंबईच्या दिशेने निघून आलेला. खरोखर कौतुक करायचं तर किती आपलं. ह्याला बोलतात शिवसैनिक, ह्याला बोलतात निष्ठा, ह्याला बोलतात प्रेम. जरा बसून घ्या, सगळ्यांना फोटो मिळणार आहे. जे सेल्फी काढायला उभे, जरा विनंती करतो सगळ्यांनी खालती बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. दिसतोय का तुम्ही? जे जे उभे आहेत ते बसून घ्या, जरा बसून घ्या, कृपा करून बसून घ्या. प्रेसवाल्यांना उभं राहू द्या, कारण त्यांना मी जे इथे बोलतो ते महाराष्ट्रात दाखवायचं आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम देखील महाराष्ट्रात त्यांना दाखवायचं आहे. दुसऱ्या बाजूला नितीनजी आहेत. नितीनजी, आपण देखील मला वाटतं आपल्याला सुरतला पळवून नेलेलं, पण तिथून आपण गुवाहाटीला गेला नाही. आणि आता मी पृथ्वीला विचारत होतो की रे पृथ्वी कुठे पुढे का 50 खोकी मिळाले असतं तर ओके असतं की आता ओके? मी खास करून नितीनजींच्या मुलाला विचारत होतो, पृथ्वी 50 खोके मिळाले असते तर ओके झालं असतं की आत्ता बरं आहे? आत्ता बरं आहे ना? कारण माझ्या चेहऱ्यावर बघा, अरविंद सावंत साहेबांच्या चेहऱ्यावर बघा, दानवे साहेबांच्या चेहऱ्यावर बघा, नितीन देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावर बघा, कुठेही आमच्या चेहऱ्यावर लपवण्यासारखं काही नाहीये. डोळ्यात आमचे भाव चुकीचे नाहीयेत. आम्ही डोळ्यात नजरेत नजर घालून सांगू शकतो, नितीनजी सांगू शकतो ना की होय, आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आम्ही या महाराष्ट्राची पोरं आहोत, या मातीतून जन्मलेली पोरं आहोत. आमच्या रक्तात मान सन्मान इमान आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, विश्वास आहे. पण एका बाजूला आम्ही 15 लोक, आता 16, काल आपली 16वी आमदार जिंकून आली लटकेताई. दुसऱ्या बाजूला 40 गद्दार लोक जे पळून गेलेले आहेत ते आहेत. तुम्ही कोणाच्या सोबत आहात? तुम्ही कोणाच्या सोबत आहात? गद्दारांच्या सोबत आहात की आमच्या सोबत आहात? गद्दारांच्या सोबत आहात की शिवसेनेच्या सोबत आहात? गद्दारांच्या
उन्हाच्या उन्हात जर तुमचं प्रेम खरं नसतं तर तुम्ही माझ्यासाठी थांबले नसतात, बरोबर ना? इथे पुरुष आहेत, महिला आहेत, तरुण वर्ग आहे, शेतकरी बांधव आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्ही सगळे इथे जे आलेला आहात ते मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात, मला प्रेम द्यायला आलेला आहात आणि तुम्ही मला एवढंच सांगायला आलेला आहात की आदित्य घाबरू नकोस, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज जे काही मी फिरत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मला भीती नाही. चोरी आपण नाही केली आहे, चोरी केली आहे ते पळून गेले होते, पहिले सुरतीला गेलेले, मग गुवाहाटीला गेले, मग गोव्यात आले आणि मग घटनाबाह्य सरकार त्यांनी बनवलेलं आहे. पण हे घटनाबाह्य सरकार बनल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जुनं काय महाराष्ट्रात एवढं विचित्र वातावरण झालेलं आहे की माझ्या शेतकरी बांधवांचं कोणी ऐकू नये, माझ्या महिला भगिनींचं कोणी ऐकत नाही, माझ्या तरुण मित्रांचं कोणी ऐकत नाही, उद्योग आपल्या राज्यातून पळून चाललेला आहे, शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. तरी देखील या महाराष्ट्रामध्ये खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमधून खरे मुख्यमंत्री कोण आहेत हे आपल्याला देखील माहिती नाही. माहिती का तुम्हाला मुख्यमंत्री कोण आहे? त्यांचं नाव काय? काय नाव आहे? काय नाव आहे? काय नाव आहे? ते गद्दारीचं शिक्का ते माथ्यावर घेऊन फिरत आहेत. दुसऱ्या बाजूला मला राग ह्या गोष्टीचा वाटतो, राग ह्या गोष्टीचा सतत येत असतो. आता उद्याकडे आमचं युवा आक्रोश मोर्चा आहे मराठा संभाजीनगरमध्ये. दानवेसाहेब आपण सगळे सोबत आहोत, पण जो आपला महाराष्ट्र एकेकाळी उद्योगामध्ये पुढे होता, उद्योग जगात आपण पुढे घेऊन चाललेलो होय. आपल्या महाविकास आघाडीच्या काळात देखील जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात साहेब आपले महसूल मंत्री होते, आम्ही सगळेच त्या मंत्रिमंडळात होतो आणि आम्ही जी कामं करत होतो ती लोकांच्या हितासाठी कामं करत होतो. सरकार आले आपलं पहिलं काम उद्धवसाहेबांनी जे केलं असेल ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत झाली की नाही? झाली की नाही? झाली ना? जो शब्द दिला लोकसभेत तो पाळला आणि हे आपलं हिंदुत्व आहे की रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जे जे वचन दिलेली ती आपण पूर्ण करून दाखवले आणि हेच आपलं हिंदुत्व आपण घेऊन पुढे चाललेलं आहे. तसंच सुभाष देसाई साहेब आपले जे उद्योगमंत्री होते त्यांनी देखील अफाट काम केलेलं आहे. मला आठवतं कोविडचा काळ होता, कोविडची पहिली लाट होती, तुम्हाला सगळ्यांना देखील आठवत असेल. आपण सगळे मास्क घालून फिरत होतो, तर आपण घरी बसलेलो, लॉकडाऊन होता आणि त्या कोविडच्या काळात देखील देसाई साहेबांनी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली, लाखो रोजगार आणले, जे कुठच्याही दुसऱ्या राज्यानं जमलं नाही ते आपल्या महाराष्ट्राने करून दाखवलं. हे आपलं सरकार होतं आणि ते तुमचं सरकार होतं, ते महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण हे सरकार जे नवीन बसलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, जे बेकायदेशीर सरकार आहे, जे गद्दारांचं सरकार, आणि तुम्ही लिहून घ्या काही महिन्यांमध्ये हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पुन्हा एकदा निवडणुका या महाराष्ट्रात लागणार आहेत, तयार आहात का? पण हे जे घटनाबाह्य सरकार जे बनलेलं आहे ते सरकार आल्यानंतर उद्योगमंत्रींचं नाव माहिती का तुम्हाला? माहिती का कोण आहेत उद्योगमंत्री? त्यांचे उद्योग आम्हाला पण माहिती नाहीत काय. पण एक बरोबर काम केलं त्यांनी एवढं खराब काम ह्या महाराष्ट्रासाठी करून ठेवलेलं आहे की आले जो वेदांता पॉक्सकॉनचा प्रकल्प 1.5 लाख कोटीचा 1 लाख रोजगार उपलब्ध करून देणार होता आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी,